राज्याचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 11 तारखेला सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयात ही अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे या सुनावणीत आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर या सुनावणीबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे। अशातच आता 11 तारखेला सुप्रीम कोर्टात या आरक्षणाची जी याचिका आहे त्यावर सुनावणी होणार आहे। माझ्यासोबत विनोद पाटील आहेत, याचिकाकर्ते। मला सांगा, 11 तारखेला सुनावणी होणार आहे, काय कोर्टाकडून आता सांगण्यात आलं आहे? 11 तारखेला जी बहुचर्चित किंवा बहुप्रतीक्षित मराठा आरक्षण ज्यावेळेस नाकारलं होतं त्याचा निर्णय आम्ही क्युरिटीमध्ये ज्यावेळेस गेलो, मी गेलो, राज्य सरकार त्या ठिकाणी गेलं, विरोधक गेले, याचा निर्णय 11 तारखेला ठेवण्यात आलेला आयटम क्रमांक नंबर 1001 आणि साधारणतः 11 तारखेला दुपारच्या दरम्यान याची सुनावणी होईल। यामध्ये निर्णय लागणं अपेक्षित आहे, कारण की मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी, ज्या मुद्द्यांवर आरक्षण रद्द झालं त्यात आमूलाग्र बदल झालेला आहे। राज्य सरकारला अधिकार होता का नव्हता, तर केंद्र सरकारने घटनादुरुस्ती केली आणि सांगितलं राज्य सरकारला अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यात स्पष्टता आलेली। टक्केवारीचा विषय होता तर EWSचं 10% केंद्राने दिलं, राज्याने दिलं, तर टक्केवारीची मर्यादा संपली। त्यामुळे ही सुनावणी जर सकारात्मक झाली तर निश्चित आम्हाला न्याय मिळेल। अनेक तरुणांनी याच्यामध्ये बलिदान दिलेलं आहे आणि न्यायाची अपेक्षा। आता खरा निर्णय हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। राज्य सरकारने व विरोधी पक्षाने एकत्र येऊन सरकार आणण्यासाठी, टिकवण्यासाठी जे जे केलं त्या पार्श्वभूमीवर जर मराठा आरक्षणासाठी केलं तर 11 तारखेला याच्यामध्ये निर्णय लागेल। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं होतं, त्यानंतर आम्ही 3 मुख्यमंत्री बघितले, परंतु माझी विनंती, आव्हान राहील देवेंद्र फडणवीस साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला, उद्धव ठाकरे साहेबांना, तिघांनी ह्या विषयामध्ये एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय द्यावा। काय अपेक्षित आहे या म्हणजे 11 तारखेला काय तुम्हाला अपेक्षित आहे की असं होईल, म्हणजे कुठेतरी मराठा समाजाला न्याय मिळेल, काय अपेक्षित आहे? हे बघा, ही सुनावणी कशा संदर्भात आहे की जे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं। रद्द करताना 2 मुद्दे होते। एक क्रमांकाचा मुद्दा होता राज्य सरकारला अधिकारच नाही तर सरकारने दिलं कसं, याची स्पष्टता सुप्रीम कोर्टामध्ये आता दिलेली आहे। आम्ही लेखी कळवलेलं आहे की घटना दुरुस्ती झालेली आहे आणि अधिकार राज्यालाच आहे हे लोकसभेने सांगितलेलं आहे। दुसरा टक्केवारीचा मुद्दा होता। टक्केवारीमध्ये देखील आपण बघितलं EWSचं आरक्षण देश पातळीवर चालू आहे, तेही 50%च्या वर आहे। मग मराठा समाजालाच का वेगळा न्याय, ही मागणी आमची न्यायालयात आहे आणि हा सरकारच्या इच्छाशक्तीचा विषय। सरकारने जोर लावला, ताकद लावली, आम्ही तर युक्तिवाद लेखी स्वरूपात करू तर निश्चित न्याय याच्यात मिळू शकतो। हे होते विनोद पाटील आणि क्युरिटी पिटिशन जे दाखल केलं आहे त्यावर आता 11 तारखेला सुनावणी आहे आणि या सुनावणीकडे आता महाराष्ट्रातील सर्वच मराठा समाज असेल किंवा देशाचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।